श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम श्रीराम। नामस्मरण आणि असुरक्षिततेची भावना। आर्थिक, सामाजिक, धार्मिक वगैरे अनेक प्रकारच्या संकटांच्या बातम्यांना आपल्याला सकाळी सामोरं जावं लागतं। वैयक्तिक पेचप्रसंग, संकट यांची उपस्थितीही चुकवतो म्हटलं तरी चुकत नाही। चुकून कधी संकट नाहीच आली तरी अडचणींची भीती काही मनातून गेलेली नसते। परिणामी आपण स्वतःच्या आणि मुलाबाळांच्या जीवनाविषयी आणि भवितव्याविषयी नेहमीच संत्रस्त आणि हवालदिल असतो, अनिश्चित असतो, असुरक्षित असतो। नामस्मरणानं माणूस कालातीत अशा स्वतःच्या मूळ स्थितीमध्ये तद्रूप होतो। कालातीत असल्यानं मनाची ही अवस्था घटनांचं नियंत्रण करणारं केंद्र असते। त्यामुळे व्यक्तीचं मन घडणाऱ्या घटनांनी प्रभावित न होता त्यांच्या कारणांशी निगडीत होतं। कारण घटना म्हणजे स्वरूपस्थितीचं केवळ क्षणभंगूर दृग्गोचर होणारे परिणाम वा प्रतिबिंब आहेत हे व्यक्तीच्या ध्यानात येतं। त्यामुळे व्यक्तीचं चित्त ह्या महाकारणाशी निगडीत होऊन राहतं। त्यामुळे व्यक्ती अगदी खरोखरच किंवा वास्तविकपणे ढोबळ, स्थूल आणि परावलंबी अवस्थेतून सूक्ष्म आणि स्वतंत्र अशा अवस्थेत येते। व्यक्तीच्या जीवनातला हा बदल वा स्थित्यंतर सकृत दर्शनी दिसत नाही, पण तो अत्यंत अस्सल, खरोखरीचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असतो। अशा तऱ्हेच्या वेदना आणि असुरक्षितता यांनी युक्त अशी मनाची खळबळ रूपांतरित होते। कारण अशी खळबळ आणि कासावीस उत्पन्न करणारी अतिसंवेदनशीलता आणि अतिप्रतिक्रियाशीलता तरल संवेदना आणि घटना नियंत्रित करणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या अचूक प्रतिसादामध्ये स्थित्यंतरित होते। आनंदाची बाब म्हणजे ही अवस्था सत्याच्या वा ईश्वराच्या अत्यंत समीप किंवा सत्यरूप वा ईश्वरी अवस्था असते। ईश्वरमय झालेल्या भक्ताच्या या अवस्थेलाच पारंपरिक परिभाषेत सर्वशक्तिमान ईश्वराच्या चरणी राहणं असं म्हणतात।